नमस्कार. आज आपण सुरुवात करणार आहोत शाहिस्तेखानाची फजिती. चला तर आपण आज सुरू करूया शाहिस्तेखानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग फचाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्यांच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्याचे स्वतंत्र राज्य मान्य केले. त्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. हे बघा, याच्या आधीचे मी सर्व धडे तुम्हाला याच्या आधीच आधी व्हिडिओ करून ठेवलेले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर या पुढचे व्हिडिओ मी आता टाकणार आहे आणि टाकत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मग सुरू करूया. मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले. आता कसे वळले बघूया. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. कारण त्याने सगळं मुघलांनी काय केलं होतं, महाराष्ट्रामध्ये खूप सगळीकडे अस्ताव्यस्त करून टाकला होता. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह चिडला. त्याने आपला मामा शाहिस्तेखान, आता बादशाह हा जो औरंगजेब आहे त्याचे मामा, त्याच्या आईचा बाहू, त्याला काय म्हणतो आपण, मामा म्हणतो, हा शाहिस्तेखान याला शिवरायांकडे पाठवले. तो पुण्यावर चालून आला आणि त्याच्यावर पाऊण लाख म्हणजे 75,000 लाख सैन्य होते. 75,000 सैन्य होतं. शेकडो हत्ती होते, उंट होते, तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे येत होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठी अतिशय चपळ, धीमथडी तट्ट्यावर बसणारे, चटणी भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळी करावी, यात मराठी फार पटाईत होते बघा. मराठ्यांच्या गमिणी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हारले होते. कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला. मग त्यांनी काही जो पुरंदर किल्ल्याला जो वेढा टाकला होता त्यांनी तो उठवला. आणि पाहूया फिरोजी नरसाळा. मग शाहिस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्यांनी चाकणचा किल्ला घेतला. हा जो शाहिस्तेखान आहे त्याने काय केलं, पहिले चाकणचा किल्ला घेतला आणि चाकणच्या किल्ल्यात फिरोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरगोंजीने किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. फिरगोंजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्तेखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही. आता लाल महालात कारण तो कोणाचा होता, फिरंगोजी जो होता तो आपल्या शिवरायांचा होता. त्यांनी आपल्या म्हणजे म्हणतात ना, त्याने आपली जी चाकरी आहे त्यांनी दाखवली, त्यांनी चाकरीचे आमिष दाखवले होते शाहिस्तेखानाने, पण तो फिरगोंजी आहे त्याने तो बदलला नाही. त्यांनी आपली जो इमानी इकबार तो आपल्या महाराजांसोबत तो वागला. लाल महालात शाहिस्तेखान. आता शाहिस्तेखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याने फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे वर्ष पण गेले, पण खान काही महालातून बाहेर येत नव्हता लाल महालातून. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी, रेतीची गुरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या सभोवतालचा मुलूख हा जो आहे तो उद्ध्वस्त केला होता. आता धाडसी बेत बघूया. शाहिस्तेखानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले. आता खान लाल महाल बळकावून बसला होता. त्यांनी तो जो लाल महाल आहे तो तिथेच बसलेला होता. हे काही दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाट्या याची शिवरायांना सारी माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेरखानाच्या गोटात शिरलेच होते. खुश शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा. एखाद्याच्या महालात जायचं आणि त्याला काय करायचं, मारायचं. हे शिवरायांना कारण त्या लाल महालाचे सगळे काणे कोपरे माहिती होते. महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा बहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख होती 5 एप्रिल 1663ची रात्र. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होती. शेकडो स्त्री पुरुष नटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेण्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातील शिरले. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय त्यांची
माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली। यावेळी शाहिस्तेखान गाढ झोपलेला होता। आता शाहिस्तेखानाची खोड मोडली, कशी मोडली बघा। वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले। त्यांना स्वतःचाच वाडा होता, त्यांना त्यांचा कानाकोपरा माहीत होता। कानाचे पहारेकरी पेंगत होते। शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले। शिवराय आणखी आत शिरले, इतक्यात कोणीतरी तरवाल घेऊन त्यांच्यावर धावून आला। शिवरायांनी त्याला ठार केले। त्यांना वाटलं शाहिस्तेखान असावा, पण त्याचा तो मुलगा होता। गडबड झाली, लोक जागे झाले। आता शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले। त्यांनी शमशेर उपसली आणि शाहिस्तेखान घाबरला। सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला। शिवराय त्याच्या मागे मागे धावले। शाहिस्तेखान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार, तो शिवरायांनी त्याच्या वार केला आणि खानाची 3 बोटे कापली गेली आणि त्याच्या प्राण्यावर आले। ते बोटांवर निभावले। खान खिडकीतून उडी टाकून पळाला आणि शिवाजी आला। धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवरायाने त्यांची माणसे ओरडत पळत सुटली। कारण त्यांनी काय केलं की स्वतः शिवाजी असताना शिवाजी महाराजांनी शिवराय आला शिवराय असं स्वतःच ओरडत पळत सुटले। आता खानाची माणसेही घाबरून पळत होती। शिवरायाने त्यांची जी माणसे आहेत ते सिंहगडाकडे निघून गेली। खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली। शाहिस्तेखाना तर हायच खाल्ली, कारण त्याचे 3 बोटे काय झाली होती, तुटली होती। आज 2 बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी महाराज कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली। औरंगजेबाला हा प्रकार समजतात त्याला भयंकर राग आला। तो शाहिस्तेखानावर नाराज झाला, कारण त्याने काय केलं होतं, तो झोपलेला असताना शिवाजी महाराजांनी त्याच्यावर वार केला होता। त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली। आता मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता। शिवराय फत्ते होऊन आले आणि तोफा उडवल्या। सारा महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला। अशा प्रकारे हा आपला धडा समाप्त झालेला आहे। जर तुम्हाला हे खरंच आवडलं असेल, समजलं असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।